हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडे. एका दिवसामध्ये 550 व्हिडिओ बघा. तुम्हाला काय सांगू रात्री मेघाताईला फोन केला होता. मेघाताई काय उचललंच नाही, म्हणजे लेट त्यांना माझा मिस कॉल बघितला. त्यांना वाटलं मी झोपले असं, नाही तर कामात असं. त्यांना माहिती होतं मी 11 ते 11 काम करते म्हणून. त्यांना वाटलं मी काय कामातच असं म्हणून त्यांना काय माघारी फोनच केला नाही. मग त्यांना कळलं की मी आज आली म्हणून. तर त्यांना मला फोन करून बोलवून घेतलं. आणि मला 2-3 कमेंट्स पण आल्या होत्या की राधाताई मेघाताई संग बोलत जातो आणि गेल्यावर मेघाताईची पण गाडी घेत जा, मेघाताईला दाखवत जा, आम्हाला चांगलं वाटतं मेघाताई बरोबर बोलल्यावर. आणि घरापाशी जी घाण घुण झाली म्हणत होते ना मी, तर अशा पण कमेंट्स आल्या की मेघाताईला सांगत जा एखादी घरी चक्कर मारा म्हणून. पण मेघाताईच्या आणि आमच्यामध्ये का ना का ही एक घर आहे, त्यामुळं काय मेघाताईची बारकी लेकरं असल्यामुळे मेघाताई काय येत नाही त्या. मग मेघाताईनं मला बोलवलं होतं इकडं. मग म्हणलं चला मेघाताईची एक गाठ भेट घेऊन या. म्हणलं आज हाय फ्रेंडशिप डे आहे का नाही. मग काय आज करायचं की साजरा केलं. हां, तर आज हाय फ्रेंडशिप डे. आणि फ्रेंडशिप डेच्या तुम्हा सगळ्यांना तसंच मेघाताईला पण खूप खूप शुभेच्छा. अशीच आमची मैत्री आमची मैत्री दात पिकूस तर केस हलोस तर जावी आहे का नाही. मांजर सोडा या नमस्ते मम्मी, फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. दात पिकूस तर केस हलूस तर. आज फ्रेंडशिप डे आहे व. दात पिकूस तर केस हलूस तर. ते दात पिकूस तर काय केस पिकूस तर दात पडूस तर. तो मांजर त्यांना सोडलं, ते मांजर अजून माघारी गेलंय. धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. ती मॅडम नाही, तिकडली हिरोईन नाही अजून. ती हिरोईन गेली तर अजून आला. होय का. आता येतेलच. तर मेघाताई मला म्हणत होत्या की राधाताई काय करता. मग मी म्हणलं अहो पाण्याची बाटलीच नाही आणली मी. मग द्या की पाणी प्यायला. तर हो का मेघाताईनं एवढं फवारून हो का कसलं निर्मळ केलाय वाटा. मला म्हणलं अहो गवत काढायच्या नादाला लागू नका, आलंय मोठं मोठं गवतात साफ आहे तर हो का असं फवारा म्हणलं. मी म्हणलं अहो मी गेलते मेडिकलमध्ये पण मला काय औषध भेटलंच नाही म्हणलं. तिथं माणसांचंच औषध होतं, गवताचं औषध नव्हतं. माणसाचं औषध. मग तसं म्हणल्यावर मी म्हणलं तर चालतंय म्हणलं. आणि मग ह्यांना तसं सांगितलं. ह्या म्हणल्या पंप बी आहे आपल्याकडं म्हणल्या, सांगू. मग ते नाता भाऊजी पण गेलं, ते मागाशी घरी आलं होतं. जाऊ नका वहिनी, लय खवळलं मला, खवळलं. कसलं तब्येत झाली, कसलं खावण्याचं काय तर इथं खाऊन पिऊन चांगलं होतं तर ते गेलाय तिकडं. तिथं आम्हाला बी करवत नाही. नाता भाऊजी पण ही नाता भाऊजी म्हणा मागाशी आलं होतं, तिकडं चाललं होतं का आलं होतं. कसलं झालंय ते. तर ती सुद्धा म्हणत होतं बाये कसली होतीस ग आणि कसली झालीस म्हणलं. अजिबात जायचं नाही बारामतीला, अजिबात जायचं नाही, राहायचं. मेघाताई मध्ये अजिबातच जायचं नाही. नाता भाऊजी मागाशी तसं म्हणलं अजिबात. भाकरी खाऊन घरात बसा, पैशाला नाही काय करायचं. एकदा तब्येत झाली का नाही, आजार लागलं महागाई लागतात. बीपी म्हणजे आता काय वय आहे तुमचं बीपीचा त्रास तुम्हाला लागायला. कमी झाला, कमी म्हणजे 40 वर टेकला होता. 40 आणि दिसतच असं जर मी उठून जर बसले तर मला दिसतच नव्हतं काय. आणि उभा राहिल्यावर तर असं वाटत होतं मी पडते, असे गोल झाले होते. तर थोडे झाले तुम्ही. डॉक्टर खवळला की आहो की ते अजून 10 तर बरंच गेलं. मग राधी सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं असतं ना. आता भाऊजी म्हणत होतं मगाशी की बाये मरायला लागली कवर करते, कुणाचं करते. हिचं झालं की तिचं झालं की तिचं, सगळ्या गावांसाठी करते. पदर पैसा घालून स्वतःचा जीव जब बाई कोण कुणाचं नसतं या. नसतेच की कोण कोण परिस्थिती बरोबर माणसाला ओळखते माणसं कशी. आणि कशाला तू एवढी धावपळ करते, आमकं फलानं बिस्तानं सुकाची चटणी भाकर खा, कुशाला आमकं केलं फलन. मी म्हणलं भाऊजी तुम्हीच राहिला होता म्हणलं, एक तर मला बोलू वाटत नाही म्हणलं, मी जाते. अजिबात हालायचं नाही म्हणलं. आता हे तर ह्याची धन होते. कमी जास्त झालं असतं तर काय केलं असतं तुम्ही. 40 वर म्हणता बीपी कमी झालं 40. येता येतात अजून जास्त काही झालं असतं तर काय केलं असतं. आणि तसं म्हणायला गेलं तर मी हा रोज हसून खेळून राहते. तुम्ही बघता का नाही व्हिडिओ. मला सगळं नव्हतं. होय आधीच व्हिडिओ होतो. मेघाताई पण आल्या म्हणले अगो बाया म्हणले तुमचं झुंपर तर म्हणले माझ्या संचितालाच येते ना. काय करावं या सगळ्या बरगड्या दिसायला लागल्या खोल गाल गेल्या तर.
डोळं खोल खोल मी इडभट्टीवरचं माझं व्हिडिओ चांगलं होता म्हणजे तवा मी चांगली होते करून रोज खात होते. हे आरीच आहे किंवा सकाळी तुम्ही केव्हा जाणार केव्हा येणार रात्रीचं जेवण जात नाही काय नाही कंटिन्यू बसूनच काम आहे. आणि बसून काम आहे ना अजून लेकरं माझी इकडं ती आरी एक लेकरांचं तिकडं एक तिकडं एक तिकडं आणि सगळे संघ घेऊन राहिल्यावर इथं तर काय होतं व रोज उठून नवऱ्याचं आणि माझं भांडण त्यांना उठायचं त्या मासं धरायचं. जाऊ द्या, काय ना त्यांच्या गळ्यात घातली ना गाडी कसं का ते होईना आरी करून काम कुठलं भीत बी लागत ती करू द्या पण येऊ द्या सुखाने राहा एका ठिकाणी सगळीजण. मगाशी नाता भाऊजीचं म्हातारं तिथं तळ्यावर दिसलं कावीला घेऊन येत असताना ती बी तसंच म्हणायला लागलं राधे अजिबात हालू नको मरायला लागली या तू मरून गेली तर लेकरा बाळाला कोण आहे. बरोबर आहे तुम्ही एक काढलं वनवाशीमध्ये दिवस त्या लेकरांनी बी काढायचं का? आता काव्य म्हणते की मी नाही जा बाई हॉस्टेललाच राहणार मी नाही इथं राहणार. ती बी कसली झाली हो? ती बी खराब झाली वाढी लागली ती बी पण तिला हॉस्टेलला करमतंय म्हणते ते. इथं असं जर राहू द्या येऊन जाऊन करू द्या तुम्ही काय इथं आता इथं राहा तुम्ही राहा तिला राहते तुम्ही जाऊन रोज म्हणलं त्या चक्रा मारतात ते राहते इथं राहा नाही हॉस्टेलला ठेवा म्हणते इथं आल्यावर बी बघताना गोष्ट तुम्ही आहेच की आता इथले इथं जात चाल याचं उलट दर शनिवारी येऊ द्या आणि दर सोमवारी जाऊ द्या. बघू काय होतंय मला बारामती पण सुट नाही. राहू द्या हो बारामती काय करता हो सगळं विकतचं हा हे आहे इथं आपलं कसं बी भागतं भाडं घेऊन सगळं देऊन खाऊन पिऊन एकच होतं भाडं नसेल आता पण सण्या तिकडंच राहतोय सण्याचा दाखला तिकडं आहे आणि कसं मला तिथं लय काम आहे ते व बारामतीत मला लय काम आहे ते पण काय करताय मग आगाच काय करताय काम आहे ते हे आहे ते असंच आजारी पडा मग आरी पडून काम आहे पैसा सगळं बघू आता एवढं काय होतं पण काय हो तिथं बी तीच बघू जसं होईन तसं काय होईन ते होईन. छोकुलीचा बाप तर काय अजून तिकडंच आहे. मी ते आपले कशासाठी आले ते हा गळ्यातलं कानातलं ते याच भरायला उद्या याच भरायचं. सण्याला बी सोडवायचं होतं तर काल मी पण सलाईन ती त्याला नाही सलाईन लावले ती इंजेक्शनला भेट होतं. हो का मॅडम आले मॅडमच आहे का दुसरं कोण आहे ते पाहुणे आले सगळे झाडं ना झाडे आपली खाऊन टाकले ते सुद्धा आपलं अहो आम्हाला पण एक फवारायचं आणावं तसलं औषध मी पैसे देते की तुम्ही आणा माझी मी फवारते फक्त करा म्हणजे फवारायच्या टायमाला एक चमचा आपण खायचं असतं काय ते अजून अंगाला लागते का नाही का गवत आपलं आ नाही गोळा करायचं फॉरेन कुणाला म्हणते का हे पिल्लू एवढं त्याला मांजराला मांजराला संचिता बघा माझी मोठी झाली का आता उंची वाढली ह्यो जर बुटका राहिला या नाही आता उंची वाढली आहे का ना जरा आम्ही किती केस बाहेर आणले संचिताला माहिती का तुम्हाला एवढीच केस आहे ती कुठे आहेत बघू की आम्हाला दाखवा की. सुद्धा नाही किती केस तिचे आहेत नाही म्हणून हा संचिता बघू आणले कसले आणले ते आम्ही तुम्हाला झुट्टच बांधून दाखवते ते मी आणते तुला गावात ना सगळं फाडते संचितानं कसले केस आणले ते आणि आता आम्ही यायचं जायचं कुठनं तिथं ठेवणार आहे का थोडं पॅकच करणार आहे का सगळं नाही चांगलं झालं ते कंपाऊंड केलं ते कुत्री नको यायला आणि कुणाला हा कोंबड्या पाळल्या त्या काय मग ह्या कुणाच्या आहेत त्या हा 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 नाही बरं झालं कंपाऊंड घातलंय ते अगं इकडे मेघात आहे ना केवढं भारी मोठं त्याच्या मोठं कंपाऊंड टाकलंय आता ह्याला काय ही बांधायचंय का जाळी असली जरा उचलून घ्या लय खाली गेली आता
मग काय तर शारदांना पण ताप द्यायला नगन काय नग आपलं ते कंपाऊंडच्या आत झाड राहते ते काट्याचे होय. मग त्याच्या आतनं ती तसलं येतंय की आवं काय बी येते ते कुत्री ही ती काय बी शिरते ते हीच आणायची ही बुजली मुरमा खाली व हा नाही ही चांगली केली उच्च उच बरं आहे आपलं गार्डन इकडंच बघा इकडं मेगा ताईनं कसलं भारी केलं या गवत ना गवत सगळं जाळून टाकलं या त्या ह्याचं काय म्हणतात ते फवारलं या हो का सगळी फवारणी केली कुठे गेली मेगा ताई मम्मी कुठे गेली रे ऐकलं ना सगळ्याच्या तोंडून काय येतं या तर आता हो का आता संचिता गेली होती ही करायला केस केस वाढवायला टकलीच होती आता हो का दाखव संचिता फिर बरं अरे द्या का संचिताला कसले मोठे केस आली एका मिनिटातच वाटत सुद्धा नाही ती की बाबा ही अशी लावलेली आहे ते असं कर जरा हे बघा संचिता खराब झाली पण जरा अरे देवा कसे आहे मम्मी आले म्हणून ती पण आले होय मावशी बरं आहे का त्याला काय होतंय फस असू नाही तर काय बी असू बरं आहे का तब्येत हे हा का तुमच्या समोरच आहे मी जशी बी आहे तशी बारामतीला जाऊन जाडजूड झाले का खराब झाले आपली मावशी सुद्धा म्हणते बघा काय म्हणला मावशी तुम्ही बघता का नाही मी आल्यापासून बघताय का नाही मी पहिल्यांदा कुणा संग ओळख नव्हती पण मावशी संग ओळख होती मावशी माझ्यापाशी येऊन बसायचे का नाही सगळ्या तर ह्यांच्या त्या वटीत टाकल्यावर जातात बारका होता तेव्हा छोकलीचा फोन आला